वेलकम स्टुडंट्स. स्टँडर्ड 7th सब्जेक्ट मराठी. विद्यार्थ्यांनो, आपल्या या पाठ्यपुस्तकातील जो पाठ क्रमांक 7 आहे, आजारी पडण्याचा प्रयोग, आणि या पाठाचे लेखक आहेत द.मा. मिरासदार, आणि या पाठाचा अभ्यास करायला आपण सुरुवात केलेली होती. यामध्ये आपण सुरुवातीला लेखकांचा परिचय आणि पाठाचा परिचयसुद्धा पाहिलेला होता. त्यावेळेला तुम्हालाही सांगितलेलं होतं की यामध्ये जे लेखकांनी लिहिलेली पुस्तकांची नावं आहेत तीसुद्धा तुम्ही वहीमध्ये लिहायची आहेत. आणि या पाठामध्ये म्हणजे आजारी पडण्याचा प्रयोग, म्हणजे मुलानं आजारी पडण्यासाठी जो केलेला प्रयोग होता आणि त्याचं विनोदी पद्धतीने वर्णन लेखकांनी आपल्याला या पाठामध्ये केलेलं आहे. आणि याचा आपण अभ्यास करायला सुरुवात केलेली होती. सुरुवात अगदी म्हणजे थोडक्यात आपण पहिल्यापासून पाहूया की मुलाच्या मनामध्ये आजारपणाबाबतचे जे विचार होते, म्हणजे त्याला आजारी पडणं म्हणजे एक मजा असते असं वाटत असतं. आणि मग घरातील सगळी लोकं आजारी पडत असतात आणि आपण आजारी पडत नाही याचं त्याला दुःख वाटत असतं. आणि घरातील सगळी लोकं इतकी स्वार्थी आहेत, ती स्वतःच फक्त आजारी पडत असतात. त्यांच्या स्वतःची मालकीची औषधं असतात आणि आपल्याला एकदाही आपण आजारी पडलेलो नाही. आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली घरामध्ये नाही आणि आपल्याला साधं इंजेक्शनसुद्धा कधी मिळालेलं नाही. साधी जी दुखणी असतात तीसुद्धा कधी आपल्याला झाली नाहीत, अशा त्याच्या मनामध्ये विचार चालू असतो. आणि ही आजारी पडलेली जी घरातील लोकं असतात त्यांना तो स्वार्थी म्हणत असतो. आणि ते आजारी पडल्यानंतर त्यांना जो मिळणारा औषध म्हणून मिळणारा जो खाऊ असतो, आणि तो मग कुठला असतील, फळं असतील किंवा वेगवेगळे पदार्थ असतील. कारण आजारी पडल्यानंतर तुम्ही बघा की अशक्तपणा आलेला असतो आणि मग अशक्तपणा जाण्यासाठी मग त्यांना चांगले पदार्थ खायला दिले जातात किंवा डॉक्टरसुद्धा सांगतात त्यांच्या खाण्याकडे लक्ष द्या किंवा त्यांना शक्ती आली पाहिजे. मग असं काहीतरी होण्यासाठी ते पदार्थ खायला देत असतात, फळं देत असतात. पण या मुलाला वाटत असतं की हे सगळं त्या आजारी पडणाऱ्या व्यक्तींना मिळत असतं, त्यामुळं आजारी पडलं पाहिजे, म्हणजे आजारी पडणं म्हणजे एक मजाच आहे असं त्याला वाटत असतं. म्हणजे त्याचे विचार असतात ते. आणि मग आपल्याला हे काही मिळत नाही, कारण आजारी पडलेल्या व्यक्तीलाच हे सगळं मिळत असतं, आपल्याला काही मिळत नाही. आणि म्हणून तो म्हणतो की काही नाही, सगळेजण आजारी पडतात, मग आपणसुद्धा आजारी पडलं पाहिजे. आणि मग तो शेवटी बघा एक बाटली घेऊन, म्हणजे औषधाची बाटली घेऊन दवाखान्यात जातोसुद्धा. आणि तिथं डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तो तिथं बसतो आणि आजारी व्यक्ती बघतो सगळीकडं. तर त्यांना म्हणतो की त्यांचे काय एकेकांचे चेहरे छान दिसत होते असं म्हणतोय तो. म्हणजे आता आजारी पडल्यावर छान वाटतं का कोणाला? कोणालाच वाटत नाही. पण या मुलाचे विचार, तो म्हणतोय काय एकेकाचे चेहरे छान दिसत होते. आणि मग तो सगळ्यांचे चेहरे बघत होता. मग एक सगळे पेशंट जेव्हा निघून जातात आणि तेव्हा तो डॉक्टरांच्या जवळ जातो आणि आपली बाटली त्या डॉक्टरांच्या टेबलवर ठेवतो आणि म्हणतो की मी आजारी आहे आणि मलासुद्धा तुम्ही तपासा म्हणतो, कारण मलासुद्धा तो औषध ह्या बाटलीमध्ये तुम्ही द्या, असं सांगत असतो. म्हणजे यापुढे बघा, यापुढचा जो भाग आहे तो बघा. मग तिथं गेल्यानंतर तो डॉक्टरांना म्हणतो मला पण औषध द्या असं सांगतो. मग त्यावेळेला डॉक्टर म्हणतात हां थांब, तुला अगोदर तपासलं पाहिजे ना, का गेल्या लगेच औषध कोणी देतं थोडीच, होय की नाही. म्हणून डॉक्टर म्हणतात थांब, तुला ये इकडं, या कॉटवर झोप म्हटलं, त्या खाटेवर. आणि तो झोपतानाचे त्याच्या मनात विचार होते बघा, की आता मला इंजेक्शन देतील, तपासतील असं त्याला वाटत असतं. आणि तो जेव्हा त्या कॉटवर झोपतो आणि पुढे काय म्हणतोय बघा, की आनंदाने मी त्या खाटेवर लोळत होतो. एवढ्यात डॉक्टर खोलीत आले. म्हणजे तो जिथं झोपला होता त्या खाटेवर, तिथं लगेच ते डॉक्टर आले. त्यांनी मला तपासले, इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले. म्हणजे असं डॉक्टर तपासताना बघा पाठीच्या बाजूने सुद्धा तपासतात की नाही, म्हणून इकडं तिकडं असं वळायला सांगितलं. गळ्यातली नळी छातीवर लावली. म्हणजे ह्याचे विचार होते की नाही पूर्वी त्याच्या मनात आले होते बघा, की मला नळी लावतील, तपासतील, इंजेक्शन देतील, असं त्याप्रमाणे सगळं व्हायला लागलं. म्हणून म्हटतं की लगेच डॉक्टरांनी मला ती गळ्यातली जी नळी असते म्हणजे स्टेटस्कोप, तो छातीवर लावली, जीभ बघितली. तेव्हा तर मला अगदी धन्य धन्य वाटू लागलं. आता इथं काही वाक्यप्रचारसुद्धा आलेले आहेत पहिल्यापासून बघा. मग या वाक्यप्रचारांचा अर्थसुद्धा तुम्ही नीट व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा ते डॉक्टर तपासायला लागले, ती स्टेटस्कोप होता, ती नळी छातीवर लावली, जीभ बघितली,
आणि जेव्हा जीभ बघितली तर काय म्हणतोय तो त्याला, की अगदी धन्य धन्य झाल्यासारखं वाटायला लागलं. आता धन्य धन्य होणे म्हणजे इथं काय सांगितलं, की कृतार्थ वाटणे. म्हणजे त्याला खूप चांगलं वाटलेलं. हां, म्हणजे मला नक्की काहीतरी झालंय आणि डॉक्टरांनी मला तपासलं. माझी जीभसुद्धा बघितलं. त्यामुळे त्याला एकदम धन्य झाल्यासारखं वाटायला लागलं. त्यांनी जेव्हा पोटावर अगदी म्हणजे टिचकी अशी मारली. पोटावर असं बघतात बघा हे करून. पोटदुखी असेल, काय असेल तर डॉक्टर बघतात की नाही, त्याप्रमाणे पोटावर एकदम टिचकी मारली. तेव्हा तर मला खूप हसायलाच आले. म्हणजे त्याला एकदम हसायलाच आलं जेव्हा ते डॉक्टर तपासायला लागले तेव्हा. मग मी डॉक्टरांना सांगितले, "डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का." म्हणजे आता डॉक्टर खरं सांगतात बाबा काय केलं पाहिजे, काय नाही ते ठरवतात की नाही. पण हा पुढेच लगेच बोलायला लागले, की "एक इंजेक्शन द्या" म्हणतोय. "एक इंजेक्शन द्या बरं का. ताईला आणि दादाला खूप झालीत आत्तापर्यंत." म्हणजे ह्याचे विचार बघा, ताईला आणि दादाला झाले आत्तापर्यंत. मला अजून कधी औषध मिळालं नाही, इंजेक्शन मिळालं नाही. म्हणून म्हणतोय, "एक इंजेक्शन द्या बरं का मला. ताईला आणि दादाला खूप दिलेत तुम्ही. आता मला पाहिजे. निदान एक तरी." आता असं निदान एक तरी ही काही वस्तू असते का बघा. पण तो म्हणतोय, "निदान एक तरी इंजेक्शन मला दिलं पाहिजे." डॉक्टर म्हणाले, "हो का?" असं केलं डॉक्टरांनी सुद्धा. मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून गेला. आता इथे सुद्धा एक धाडसी विचार चमकून गेला म्हणजे काय, की पटकन एक मनामध्ये विचार आला. म्हणजे जेव्हा डॉक्टर हो का असं म्हटल्या त्याच्या लगेच पटकन एक मनात विचार आला मुलाच्या बघा. काय आलाय बघा लगेच, की अगदी खाजगी आवाजात म्हणजे अगदी हळू डॉक्टरांच्या जवळ जाऊन म्हणतोय कसं बघा, की खाजगी आवाजात मी डॉक्टरांना विचारले, "तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर?" आता हे डॉक्टरांना विचारतोय हा मुलगा, की "तुम्हाला ऑपरेशन करता येतं का?" म्हणजे डॉक्टरांना थोडंसं आश्चर्यच वाटलं आणि म्हणून ते थोडे थांबून म्हणाले, "का रे बाबा?" म्हणजे तो म्हटला ना, की "तुम्हाला ऑपरेशन येतं का?" म्हणून ते एकदम अशा आश्चर्याने बघायला लागले आणि म्हणाले, "का रे बाबा?" मग आता मुलगा काय म्हणतोय, "नाही, करायचं असलं तर ते सुद्धा करा. मी काही घाबरत नाही." म्हणजे हा मुलगा म्हणतोय, की "तुम्हाला ऑपरेशन जर येत असलं, तर ते सुद्धा तुम्ही करून घ्या. मी काय ऑपरेशनला घाबरत नाही." मग डॉक्टर पाहतच राहिले. म्हणजे त्यांना इतकं आश्चर्य वाटलं, की हा मुलगा अशा पद्धतीनं बोलतोय. म्हणून ते आश्चर्याने पाहतच राहिले. मला वाटले ते बहुतेक माझ्या सूचनेवर विचार करत असावेत. म्हणजे ते आश्चर्याने बघतायत, तरीसुद्धा त्याला वाटते, की मी जी सूचना केली होती. काय सूचना केलेली? की तुम्हाला जर ऑपरेशन येत असलं, तर ते तुम्ही करा. म्हणून हे सांगितलं होतं ना त्या मुलानं. ही सूचना केली होती. म्हणून तो म्हणतोय, डॉक्टर आश्चर्याने जेव्हा बघत होते, तर ह्या मुलाला वाटतंय, की ते मी जे सांगितले त्याच्यावर विचार करत असावेत. होय म्हणाले तर फारच चांगले. म्हणजे जर ऑपरेशन करण्यासाठी होय म्हणाले, तर फारच चांगले. म्हणजे ह्याच्या मनातलेच विचार बघा या मुलाच्या. आणि ऑपरेशन केलेच, तर त्यांनी मग तर काय विचारता? म्हणजे त्यांनी जर ऑपरेशन केलं, तर मग काय विचारता? तसाच पळत-पळत घरी जाईन आणि सगळ्यांना ऑपरेशन दाखवीन. म्हणजे हे जर डॉक्टरांनी ऑपरेशन केल्यावर म्हणते, की मला इतका आनंद होईल आणि काय मी तसाच घरी पळत जाईन आणि सगळ्यांना सांगेन, "बाबा हां, बघा मला माझं ऑपरेशन झाले." कारण दुसऱ्यांचा कुणाला औषधाची बाटली, कुठे इंजेक्शन असंच मिळालं होतं. पण याचं ऑपरेशन झालं होतं. म्हणून म्हणतो मी सगळ्यांना दाखवेन, की ऑपरेशन झाले ते. पण डॉक्टर थंडपणे म्हणाले. म्हणजे ह्याच्या सगळे मनातले विचार हे होते. तेवढ्यात डॉक्टर एकदम म्हणाले बघा, थंडपणे म्हणजे एकदम शांतपणे असे म्हणाले, "बरं आहे, आता असं कर." म्हणजे ते एकदम त्याला म्हटले, की "आता बरं आहे, आता असं कर, तू खाली उतर." म्हणजे कॉटवर झोपलेला होता की नाही, त्याला सांगितलं, "तू खाली उतर." आणि मी मोठ्या नाखुशीनेच खाली उतरलो. म्हणजे त्याला वाटत असतं, की आपल्याला इंजेक्शन मिळेल, औषध मिळेल, ऑपरेशन होईल, असं सगळ्या कल्पना त्याच्या मनामध्ये आलेल्या. पण डॉक्टरांनी सांगितलं, "तू खाली उतर त्या कॉटवरनं." आणि मग एकदम नाखुशीने म्हणजे एकदम नाराज झाला तो आणि खाली उतरला त्या कॉटवरून. त्यांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघत होता. म्हणजे असा इतक्या चेहऱ्याकडे त्याच्या उत्सुकतेने बघत होता. उत्सुकतेने म्हणजे काय आतुरतेने, क्युरियसली म्हणतो ना आपण. तर म्हणजे त्याला वाटत होतं, की हां, आता डॉक्टर काय सांगतायत ते आपण ऐकलं पाहिजे किंवा इतकी उत्सुकता लागलेली, की आपल्याला आता काय देतायत, कुठलं औषध देतायत किंवा काय करतायत असं वाटत होतं. म्हणून तो अगदी उत्सुकतेने बघू लागला आणि डॉक्टर काय म्हणतायत पुढे बघा, की "हे बघ, तुला काही झालं नाही. समजलं ना?" असं केलं. "तुला काहीही झालेलं नाही. समजलं का?" असं म्हणायला लागले बघा. "आणि ठणठणीत आहे तुझी तब्येत."
ठणठणीत असणे म्हणजे काय, अगदी निरोगी आहे, तुझी तब्येत इतकी छान आहे, चांगला आहेस तू, तुला काहीसुद्धा झालेलं नाही आहे. तेव्हा औषध नाही आणि काही नाही, घरी पळ म्हणायला लागले. म्हणजे डॉक्टरांनी थोडक्यात त्याला नाराजच केलं. त्याच्या मनात विचार वेगळे आले होते, मला असं होईल, इंजेक्शन देतील किंवा औषध देतील, असं काहीतरी होईल. पण तसं काहीच झालं नाही. त्यामुळे तो नाराज झाला. उलट डॉक्टरांनी सांगितलं, अगदी ठणठणीत बरा आहेस तू, तुझी तब्येत इतकी निरोगी आहे, चांगली आहे आणि औषध नाही आणि काही नाही, पळ जा घरी म्हणून सांगितलं. आणि हे डॉक्टरांचं जे बोलणं होतं ते ऐकून माझी फार निराशा झाली. मुलगा म्हणतोय की माझी खूप निराशा झाली, म्हणजे मी खूप निराश झालो, एकदम नाराज झालो असं. मी रडकुंडीला येऊन म्हणालो. रडकुंडीला येणे म्हणजे डोळ्यात अगदी अश्रू येणे किंवा म्हणजे रडायला येतं की नाही त्याप्रमाणे. तर अगदी रडकुंडीला येऊन म्हणालो, "असं काय हो? द्या ना मला एखादं औषध." म्हणजे इतका तो हे झालेला होता की म्हणतो, "असं काय करताय हो डॉक्टर? मला औषध तरी, एखादं औषध असेल ते तरी द्या ना." म्हणजे या पाठात अगदी विनोदाने मुलाच्या मनामध्ये आजारपणाबाबतचे जे विचार होते, अगदी विनोदी पद्धतीने यामध्ये मांडलेले आहेत बघा. म्हणजे त्याला आजारी पडणं म्हणजे अगदी मजा वाटत असतं आणि आपल्या वाट्याला कुठलं तरी आजारपण आलंच पाहिजे, आपली औषध असलंच पाहिजे, इंजेक्शन तरी आपल्याला मिळालं पाहिजे असं वाटत असतं. आणि याचंच अगदी विनोदी पद्धतीने वर्णन आपल्याला या पाठामध्ये द.मा. मिरासदार यांनी केलेलं आहे. या पाठाचं वाचन व्यवस्थित करायचं आहे, पूर्ण व्यवस्थित नीट पाठ वाचायचा आहे. या पाठावरचे काही शब्दार्थ आहेत ते सुद्धा पाहूया. दुखणेकरी म्हणजे काय, तर आजारी माणूस. पडसे, सर्दी. स्वार्थीपणा, स्वतःचा विचार करणे. आणि कण्हत म्हणजे काय, वेदनेने विव्हळणे किंवा विव्हळत. ऐट म्हणजे तोरा किंवा रुबाब. आता इथं काही वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ पण आहेत, त्यांचा पण आपण अभ्यास करायचा आहे किंवा हे तुम्ही वहीमध्ये सुद्धा लिहायचे आहेत. शब्दार्थ असतील, वाक्यप्रचार असेल, सगळं हे वहीमध्ये लिहा. मग आता इथं वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ आहे बघा. ध्यानात येणे, लक्षात येणे, सक्त मनाई असणे म्हणजे कडक निर्बंध असणे. सॉरी, इथं खडक झाले, इथं कडक म्हणा. कडक निर्बंध असणे, सहभागी होणे, सामील होणे, हेवा वाटणे, मत्सर वाटणे, द्वेष वाटणे. इथं चुकून खडक हा शब्द आला आहे, तिथे कडक हा शब्द लिहा. म्हणजे सक्त मनाई असणे म्हणजे काय, की कडक निर्बंध असणे, म्हणजे त्याला अजिबात हात लावू दिला जायचा नाही. मनाई असणे, सक्त मनाई असणे. पुढे धन्य धन्य वाटणे, कृतार्थ वाटणे, फुशारकी मारणे, बढाई मारणे, सुचेनासे होणे, बेचैन होणे, ठणठणीत असणे, निरोगी असणे, मनात विचार चमकणे म्हणजे मनात पटकन विचार येणे. म्हणजे अशा प्रकारे वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थसुद्धा आहेत. हे वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ वहीमध्ये लिहा आणि पाठाचं नीट वाचन करा. थँक्यू.